चला तर सुरू करूया आजचा इकॉनॉमिक्सचा महत्त्वाचा क्लास. आजची कन्सेप्ट खूप सॉलिड कन्सेप्ट आहे. आजच्या कन्सेप्टमध्ये आज आपण बघणार आहोत डिपार्टमेंटल पीएसआयच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. डिपार्टमेंट पीएसआय मध्ये असलेली जी आपला LPG हा जो इकॉनॉमिक्स रिलेटेड टॉपिक आहे, त्या LPG या महत्त्वाच्या सेक्शनमध्ये आपण बघत होतो राष्ट्रीय उत्पन्न. काय बघत होतो? राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न हे वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण समजून घेतलं होतं की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपल्या देशात एका वर्षात होणारी जी काही उलाढाल आहे त्या उलाढालीचा समावेश या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होतो, ज्यामध्ये आपण भरपूर कन्सेप्ट या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिल्या होत्या. जे विद्यार्थी या लेक्चर सोबत फ्रेंडली नाही आहेत किंवा त्यांना हे पहिल्यांदाच फर्स्ट ऑफ ऑल समजत असेल, मे बी यूट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत हे लेक्चर जाईल, तर यूट्यूबवरती जे विद्यार्थी पाहतील त्या विद्यार्थ्यांना सांगेल की आपला किरण गुरुजी नावाचा ॲप्लिकेशन आहे. किरण गुरुजी, तुमच्यापैकी भरपूर सारे लोक किंवा तुम्ही बऱ्याचशा लोकांकडून ऐकलं असेल की कल्पवृक्ष नावाचं पुस्तक माझं होतं की जे डिपार्टमेंटल PSI साठी मी लिहिलं होतं. आता लवकरच या कल्पवृक्ष पुस्तकाला आपण वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे छोट्या छोट्या पुस्तकांमध्ये आपण काढणार आहोत. तर या यूट्यूबच्या माध्यमातून जे विद्यार्थी माझ्याशी जुळत आहेत त्यांनी किरण गुरुजी ॲप जो आहे हा किरण गुरुजी ॲप डाउनलोड करून घ्या, ज्यामध्ये प्री प्लस मेन्स ची बॅच आहे. जे प्री प्लस मेन्सची बॅच आहे त्याला म्हणतात पुरंदर बॅच, आणि फक्त प्रीची बॅच आहे त्या प्रीच्या बॅचला म्हणलं जातं आरंभ बॅच. तर ह्या दोन बॅचेस आपल्या ॲपवरती अवेलेबल आहेत, ज्या तुम्हाला इझिली अवेलेबल आहेत. ठीक आहे, तर तुम्ही तिथं जाऊन ॲपमध्ये जाऊन ही बॅच घेऊ शकता आणि आपले रेग्युलर लेक्चर करू शकता. लेक्चर सहसा दिवसाचे सकाळचे होतात. तर राष्ट्रीय उत्पन्न आणि या राष्ट्रीय उत्पन्नाला समजून घेतल्यानंतर आता या राष्ट्रीय उत्पन्नाचा संबंध आपल्याला LPG लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशनशी जोडायचा आहे. तर हेच कसं जोडायचं किंवा या पद्धतीचा आपण थोडासा खुलासा या लेक्चरमध्ये करणार आहोत. आता साधी सिंपल गोष्ट आहे, समजून घ्या. एक मिनिट. एक साधी कन्सेप्ट आपण समजून घेणं गरजेची आहे. बघा, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय महत्वाचं असतं? तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये देशात उत्पादित राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जेव्हा आपण GDP ची गोष्ट करतो, GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, स्थूल देशांतर्गत उत्पन्न, त्यामध्ये देशात उत्पादित वस्तू व सेवा यांचा समावेश होतो. यांचा एक वर्षातील जेवढ्या काही उत्पादित वस्तू आणि सेवा आहेत त्या सगळ्यांचा काय होतो? तर समावेश काय होतो? समावेश होतो. आता देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचा समावेश जर इथं या ठिकाणी होत असेल, ओके, जर ह्या ठिकाणी समावेश होत असेल तर साधी सिंपल कन्सेप्ट या ठिकाणी समजून घेणं गरजेची आहे. ती म्हणजे अशी की एक वर्षामध्ये वस्तू आणि सेवा आहेत ना, मग एका वर्षात यांची अंतिम किंमत काय आहे? अंतिम किंमत म्हणजे कुठली किंमत? तर बाजारात तुम्ही जे विकत घेता ती किंमत. ठीक आहे, त्याला आपण म्हटलं जातं MRP, इन्क्लुडिंग ऑल टॅक्सेस. MRP जे आहे, MRP म्हणजे अंतिम किंमत. मग ही एक वर्षभरामध्ये बाजारात उपलब्ध होणाऱ्या किंवा उत्पादित होणाऱ्या अशा वस्तू की ज्यांची अंतिम किंमत काय, ह्या अंतिम किंमतीची बेरीज केली जाते आणि ही बेरीज करून आपला GDP निघतो. म्हणजे असं समजून चला की देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू. मग आता इथे आणखी एक प्रश्न निर्माण होतो की कोण तयार करतं या वस्तू? कोण तयार करतं? तर एकतर देशी कंपनी, एक तर देशी कंपनी उत्पादित करेल और विदेशी कंपनी. कोणती? विदेशी कंपनी. आता फॉर एक्झाम्पल देशी कंपनी म्हणजे आपण टाटा घेऊ आणि विदेशी कंपनी समजा आपण घेऊ मर्सिडीज. या दोन्ही कंपन्या कार कंपन्या आहेत. टाटाची सुद्धा कार आहे, मर्सिडीजची सुद्धा कार आहे. बट इंटरेस्टिंग गोष्ट इथं अशी की टाटा आणि मर्सिडीज यांचं उत्पादन जे चालतं, टाटाचं उत्पादन चालतं पुण्यात
आणि मर्सिडीजचं सुद्धा उत्पादन होतं पुणे. पिंपरी चिंचवडमध्ये मर्सिडीजचा प्लांट आहे, पिंपरी चिंचवडच्या एरियामध्येच टाटाचा सुद्धा प्लांट. म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये टाटा पण बनते आणि पुणे जिल्ह्यामध्ये मर्सिडीज पण बनते. आता इथे इंटरेस्टिंग गोष्ट अशी लक्षात घेणं गरजेची आहे, देशी कंपन्या आपल्या देशामध्ये वस्तू उत्पादित करतायत, त्यांचं चांगलं मार्केट क्रिएट करतायत आणि त्याच देशी कंपनीला एक स्पर्धा म्हणून विदेशी कंपनी सुद्धा आपल्या भारतात आली आणि विदेशी कंपनी सुद्धा आपल्या भारतात येऊन एक कार बनवते आणि भारतातल्या लोकांना ती विकते. म्हणजे या ठिकाणी स्पर्धा तयार झाली की नाही. तर जर स्पर्धा निर्माण झाली तर इथं कुठं ना कुठं तरी संबंध इथं एलपीजी मॉडेलशी येतो. म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, ओके, या 3 कन्सेप्टमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला उदारीकरण झालेलं दिसतं. उदारीकरण कशात झालं तर उदारीकरण म्हणजे लायसन्स कमी केले. कशासाठी लायसन्स कमी केले तर पहिले कार उत्पादन करायचे असेल तर लायसन्स लागायचं. कार उत्पादन करायचं असेल तर लायसन्स लागायचं. आता कार उत्पादन करायला लायसन्स लागत नाही, म्हणजेच उदारीकरण केलं. त्यानंतर कर कमी केले. कर कमी केले म्हणजेच उदारीकरण. आणि त्यानंतर जागा निश्चिती ते बंधन हटवले. तुम्हाला हे माहिती आहे का की पहिले सरकार जागा द्यायचं आणि सरकारने जी जागा दिली त्याच ठिकाणी खाजगी कंपन्यांना कंपनी तयार करावी लागायची. मग ती जागा कशी असो, तिथं पाणी असो नसो काही फरक नाही पडत, फक्त सरकार जागा द्यायची. आम्ही तुम्हाला जागा देतोय, त्या जागेवरती तुम्हाला काय करायचंय, तुमचं भिराड आणायचं आणि भिराड आणून तिथे ठेवायचं. म्हणजे थोडक्यात काय तर जागा निश्चितीचं बंधन हटवलं. सरकारने सगळ्यात पहिले उदारीकरण केलं. आणि लक्षात घ्या, जेव्हा सरकार उदारीकरण करतं तेव्हा सरकार भरपूर साऱ्या सूट देतं. पाणी, त्यानंतर कामगारांचे जे काही कायदे असतात त्यांना शिथिल करणे, सगळ्या गोष्टी शिथिल केल्या जातात. इव्हन उदारीकरण करून बँकांना अर्थपुरवठा करायला सांगितलं. करण्यात प्रोत्साहन दिलं. याच्यातून तुम्हाला काय समजतं तर याच्यातनं हे समजतंय आपल्याला लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन आल्यापासून आपल्या देशाचा जो जीडीपीचा जो दर आहे किंवा जीडीपीचा जो साठा आहे तो खूप वाढलाय. त्याच्या आधी आपल्या देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा यांचं प्रमाण खूप कमी होतं. पहिली गोष्ट तर आपल्याकडे सगळ्या ज्या सेवा असायच्या, ज्या वस्तू असायच्या, मॅक्सिमम गव्हर्नमेंट तयार करायचं. मॅक्सिमम हे कुणाच्या हातात जायचं, गव्हर्नमेंटच्या हातात जायचं. पण नंतरच्या काळामध्ये ज्या काही वस्तू आणि सेवांचा जो समावेश आहे, या वस्तू आणि सेवांचा जो काही उत्पादन आहे, हे उत्पादन सगळ्यात जास्त कोणी केलं, हे सगळ्यात जास्त उत्पादन खाजगी लोकांनी करणं सुरू केलं. जुन्या काळामध्ये खाजगी लोक खूप जास्त फुल जोशमध्ये येऊन काम करत नव्हते, कारण की त्यांच्यावरती टॅक्स खूप लागायचे. तर गव्हर्नमेंटने काय केलं, सगळ्यात पहिले कर कमी केले. कर जेव्हा एखादा सरकार कमी करतं, मग त्या करामध्ये तुम्ही आयात कर, निर्यात कर, उत्पादन कर, सेवा कर, वस्तू कर, ह्याच्या काही भरपूर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर जे होते. प्रत्यक्ष करामध्ये महामंडळ कर, कंपन्यांवरती महामंडळ करच लागतो ना, आणि एखाद्या व्यक्तीवरती मग आयकर लागतो. तर इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकारने उदारीकरण केलं आणि उदारीकरण करून काय केलं तर एक मुक्त वातावरण तयार केलं, मुक्त स्पर्धेचं वातावरण तयार केलं. म्हणजे जर असं कधी विचारलास तुम्हाला क्वेश्चन्स की जीडीपी आणि एलपीजीच्या संबंधाच्या आधारावरती काही विधानात्मक क्वेश्चन जर तुम्हाला परीक्षेला विचारले गेले तर त्या परीक्षेमध्ये तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की हे सर्व शक्य झालं 1991 नंतर. काय शक्य झालं तर आपल्या देशाचा सर्वात जास्त चांगला विकास. देशाचा विकास कधी होतो तर जेव्हा देशामध्ये सगळ्यात पहिले सरकार शिथिलता आणते, उदारीकरण आणते. उदारीकरण आणल्यानंतर काय झालं बघा, आता आपण 2 कार कंपन्यांचं उदाहरण घेतलं. तर उदारीकरण केल्यानंतर टाटा कंपनीने काय केलं, टाटा कंपनीने ओके एखादी कार लॉन्च केली. आता टाटा कंपनी जर फक्त एकच असती तर, एकटीच असती तर विचार करा, एकटीच कंपनी आपल्या देशात असते. चला टाटाच्या सोबत महिंद्रा पण असते. तर टाटा आणि महिंद्रा या 2च कंपन्या जर असत्या तर ह्या दोन्ही कंपन्यांनी लय भाव खाल्ला असता. त्या कंपन्यांनी जे मॉडेल लॉन्च केलं असतं तेवढंच मॉडेल आपल्या भारतात मिळालं असतं. आता माझ्यासारख्या एखाद्या माणसाला हे मॉडेल जर आवडत नसेल तर, म्हणजे मी एक ग्राहक आहे आणि मला या दोन्ही कंपन्यांचे मॉडेल्स आवडत नाहीत, मला कम्फर्टेबल नाही ते मॉडेल. तर जर मला कम्फर्टेबलच नसतील हे मॉडेल आणि तरी मी ह्या मॉडेलवरती किंवा तरीही मी मॉडेल घेतोय तर एक प्रकारे ग्राहक किंवा ग्राहकांना संतुष्टी मिळेल का, नाही मिळणार. ग्राहक खूप संतुष्ट होतील का, नाही होणार.
म्हणजे एक प्रकारे ग्राहक सुद्धा संतुष्ट होणार नाहीत, एक प्रकारे ग्राहकांना सुद्धा व्यवस्थित ऍक्टिव्हिटी मिळणार नाही. म्हणजे टाटा किंवा कार किंवा महिंद्रा कार, ह्या दोनच कार खूप दादागिरी करतील. आणि जेव्हा ह्या दोन कारा खूप मोठ्या प्रमाणात दादागिरी करतील तर ऑब्व्हियसली इथे एक मोठा इश्यू असा होईल की उदारीकरण या ठिकाणी प्रॉपरली होणार नाही किंवा खाजगी कंपनी या ठिकाणी व्यवस्थित टिकणार नाही. म्हणून बँकांना सुद्धा अर्थपुरवठा जरी केला, बँकांनी अर्थपुरवठा केला मला कार घेण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी, तरी काय उपयोग होणार नाही. म्हणजे सगळ्यात पहिले तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला विदेशी कंपन्यांना सुद्धा बोलवावं लागेल. काय करावं लागेल, विदेशी कंपन्यांना तुम्हाला बोलवावं लागेल. आणि जेव्हा तुम्हाला विदेशी गुंतवणूक देशात आणाल, जेव्हा विदेशी गुंतवणूक देशात येते त्याला आपण काय म्हणू, त्याला आपण जागतिकीकरण म्हणू. जागतिकीकरणाचा अर्थ काय, तर जागतिकीकरण म्हणजे थोडक्यात पूर्णपणे जग मुक्त करणे, म्हणजे पूर्णपणे मुक्त व्यापार. ओके, फक्त मुक्त व्यापार कशाचा, वस्तूंचा नाही, तर वस्तू, मानव संसाधन. ओके, त्यानंतर वस्तू, तंत्रज्ञान, माहिती, या सगळ्यांचा ज्यावेळेस मुक्त व्यापार होतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका देशातून दुसऱ्या देशामध्ये ज्यावेळेस ह्या मुक्त पद्धतीने फिरतात, त्याला आपण म्हणू जागतिकीकरण. तर जागतिकीकरण जर झालं म्हणजे तर आपल्या देशामध्ये, आता हा आपला देश, मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं की हा जर आपला देश आहे आणि या देशामध्ये जर आपल्या दोनच कंपन्या आहेत, दोन कंपन्या टाटा आणि महिंद्रा, या दोनच कंपन्या आहेत आणि ह्या दोन कंपन्या उत्पादन घेत आहेत. या दोन कंपन्या ज्या उत्पादन घेत आहेत, मे बी असं होऊ शकतं की हे उत्पादन कमी होऊ शकतं. उत्पादन कमी झालं तर लोकांना गाड्या सुद्धा कमीच मिळतील. उत्पादन कमी झालं, गाड्या कमी झाल्या, पण मागणी जर जास्त झाली, पुरवठा जर कमी झाला, तर अशा वेळेस काय तयार होतं, तर अशा वेळेस या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम क्रिएट होतो, तो म्हणजे किंमत वाढ होऊ शकते. मग अशी किंमत वाढ होऊ, ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा निगेटिव्ह ऍस्पेक्ट आहेत. तर किंमत वाढ या ठिकाणी होऊ शकते, कमी गाड्या सुद्धा कमी, पण मागणी जर जास्त असेल तर मग किंमत वाढ होण्याची शक्यता असते. अशा कंडिशन मध्ये आपल्या देशामध्ये मग विदेशी कंपन्या, आपल्या देशामध्ये विदेशी कंपन्या काय होतात, येतात. तर विदेशी कंपन्या म्हणजे कोणत्या, मग विदेशी कंपन्या ज्या होतील त्या विदेशी कंपन्यांमध्ये काय, विदेशी कंपन्यांमध्ये फॉर एक्झाम्पल सगळ्यात पहिले आपण सुझुकीला बोलवलं, मग होंडाला बोलवलं. म्हणजे आधी छोट्या छोट्या अशा कंपन्या आणल्या की ज्यांच्या गाड्या खूप महाग नाही आहेत. मग या सुझुकी, ठीक आहे, होंडा यांच्यासोबत आपल्या भारतीय कंपन्यांना चिटकवलं. जसं आता मारुतीला सुझुकी बरोबर जॉईंट केलं. मग ह्यालाच काय म्हणलं जातं, ह्यालाच म्हणलं जातं खाजगी आणि सरकारी जॉईंट व्हेंचर. सरकारी आणि खाजगी जॉईंट व्हेंचर, त्याला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणतात, PPP. कारण की मारुती त्या काळात काय होती, सरकारी कंपनी होती, आणि मारुतीची सरकारी कंपनी होती. या सरकारी कंपनी सोबत सुझुकी कंपनीला अटॅच केलं होतं. त्यानंतर हिरो, ठीक आहे, जी हिरो कंपनी होती, त्या हिरो कंपनीबरोबर होंडा, म्हणजे हिरो कोण होती, भारतीय कंपनी होती, आणि होंडा कोण होती, तर जपानीज कंपनी होती. झाली हिरो होंडा. मारुती सुझुकी हिरो होंडा. सुरुवातीला सरकारनं असं केलं की जर एखाद्या विदेशी कंपनीला बोलवायचं असेल तर त्या विदेशी कंपनीला भारतीय कंपन्यांबरोबर जॉईंट केलं आणि जॉईंट करून त्यांना आपल्या मार्केटमध्ये आणायचा प्रयत्न केला. आणि का केला, कारण की मारुती सुझुकी हिरो होंडा यांना स्वस्त मिळाल्या, त्या स्वस्त मिळाल्या, किंमत वाढ होऊ नये यासाठी या कंपन्यांना काय केलं, आपल्या भारतात. बरं, आता भारतात आणलं, भारतात आणून काय केलं, भारतात आणून आपल्या देशामध्ये आता दोन कंपन्या तयार झाल्या. एक झाल्या भारतीय कंपन्या, ठीक आहे, आणि एक झाल्या विदेशी कंपन्या. पहिल्या किती होते, पहिल्या फक्त दोन कंपन्या होत्या, पण आता टाटा महिंद्रा या तर होत्या, पण त्याचबरोबर मारुती सुझुकी हिरो होंडा, म्हणजे आपल्याकडे मारुती सुझुकी हिरो होंडा ह्या सुद्धा कंपन्या तयार झाल्या. या प्युअरली सरकारी आणि या प्युअरली सरकारी आणि खाजगी अशा स्वरूपाच्या कंपन्या तयार झाल्या. म्हणजे काय झालं की उदारीकरण केलं, त्यानंतर थोडंसं खाजगीकरण पण झालं आणि थोडंसं जागतिकीकरण पण झालं.
पण हे जे सगळं झालं हे मारुती सुझुकी हिरो होंडा हे सगळं 1980 ते 1990 या काळामध्ये होत गेलं. पण नंतरच्या काळामध्ये ओके नंतरच्या काळामध्ये 1992 नंतर आपण खाजगी कंपन्यांना आपल्या देशात आणायला सुरुवात केली. खाजगी कंपन्यांना आपण देशात आणले. हा पॉईंट लक्षात ठेवा. आपण काय केलं खाजगी कंपन्यांना आपल्या देशात आणलं. का आणलं? कारण आपल्याला आपलं उत्पादन वाढवायचं. हा पॉईंट लक्षात ठेवा. आपल्याला आपलं उत्पादन वाढवायचं आणि जेव्हा आपण आपलं उत्पादन वाढवायचा प्रयत्न करतो तेव्हा आपला जीडीपी वाढतो. कारण की जीडीपी मध्ये आता आपण काय बघितलं तर जीडीपी मध्ये आपण हे बघितलं की आपल्या देशात ठीक आहे आपल्या देशात 1 वर्षामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा ओके आपल्या देशाच्या आत उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा मग ती देशी कंपनी करू किंवा ती विदेशी कंपनी करू म्हणजे आपल्या देशाच्या आतमध्ये समजा हा आपला देश आहे त्या आपल्या देशाच्या आतमध्ये देशी कंपनी असो किंवा विदेशी कंपनी असो ते जे काही उत्पादन करतील देशी कंपनी असो किंवा विदेशी कंपनी असो ते जे काही उत्पादन घेतील जे काय उत्पादन करतील जेवढं हे उत्पादन करतील तेवढा जीडीपी आपला हाय होतो. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. आपण बऱ्याचदा असं म्हणतो की जीडीपी हाय झाल्यावर काय होतं किंवा जीडीपी लो झाल्यावर काय होतं. आता ते नीट समजून घ्या. जर आपल्या देशाचा जीडीपी जर हाय आहे तर समजायचं आपल्या देशामध्ये उत्पादन जास्त होते. जर हाय असेल तर समजायचं उत्पादन जास्त आहे. मग हे उत्पादन कोणाचं जास्त आहे तर ते वस्तूंचं पण उत्पादन जास्त आहे आणि ते सेवांचं सुद्धा उत्पादन जास्त आहे. वस्तूंचं उत्पादन सुद्धा जास्त आहे आणि ते सेवांचं उत्पादन सुद्धा जास्त आहे. म्हणजे थोडक्यात जीडीपी मध्ये हाय पॉईंट ऑफ व्ह्यूनी वस्तूंचे आणि सेवांचे या दोघांचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि वस्तू आणि सेवांचं जर उत्पादन जास्त असेल तर तुमचा जीडीपी हाय आहे. जीडीपी जर हाय असेल तर काय होतं बघा सरकारला जर उत्पादन तुमच्या देशात जास्त आहे तर तुम्हाला करांचं संकलन वाढतं बरोबर ना. जर तुमच्या देशात वस्तू आणि सेवांचं उत्पादन जास्त जाते तर तुम्हाला उत्पादनाच्या संदर्भात असलेला जीएसटी हा कर मिळेल. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स तुमच्याकडे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सचं कलेक्शन जास्त वाढतं. तुमच्या देशात वस्तूचं आणि सेवांचं उत्पादन जास्त आहे. उत्पादन जास्त असल्यामुळे तुमच्या देशामध्ये बेरोजगारी कमी असेल. ओके बेरोजगारी तुमच्या देशातली कमी होईल. तुमच्या देशात असलेलं दारिद्र्याचं प्रमाण कमी होईल. म्हणजे जर उत्पादन जास्त असेल तर बेरोजगारी कमी दारिद्र्याचं प्रमाण कमी करांचं संकलन चांगलं जास्त वाढतं. ठीक आहे. त्यानंतर बाजारपेठ भरून निघते. बाजारपेठ काय होते एकदम भरून निघते. एकदम फुलफिल बाजारपेठ एकदम सिस्टमॅटिकली बाजारपेठ या ठिकाणी तयार होते. बाजारपेठ भरून निघते. बाजारपेठ जर भरून निघाली बाजारपेठ जर चांगल्या पद्धतीने भरून निघाली तर काय होईल जीडीपी पण बेस्ट बाजारपेठ पण भरून निघाली करांचं संकलन पण जास्त वाढतं आणि या सगळ्या गोष्टी जर डेव्हलप झाल्या ओके या सगळ्या गोष्टी जर डेव्हलप झाल्या तर डेफिनेटली काय होतं की आपल्या देशात असलेलं जे मागणी आणि पुरवठ्याचा जो बॅलन्स आहे तो मागणी आणि पुरवठ्याचा बॅलन्स व्यवस्थित होतो. बघा बाजारपेठ भरून निघली तर काय होतं पुरवठा होतो. आपल्या देशामध्ये वस्तूंचं उत्पादन चांगलं आहे देशात म्हणजे थोडक्यात बेरोजगारीचं प्रमाण कमी आहे दारिद्र्याचं प्रमाण कमी आहे म्हणजे थोडक्यात मागणी सुद्धा चांगली वाढते. मागणीत वाढ सातत्याने होते पुरवठा सुद्धा चांगल्या पद्धतीने होतो आणि मागणी आणि पुरवठा या दोन्ही गोष्टी जर प्रॉपरली होत असेल तर मग आपल्याकडे किंमत वाढ ही किंमत वाढ जी आहे ती चालणारी किंमत वाढ असते. चालणारी बनते. चालणारी किंमत वाढ म्हणजे 3 ते 7% पर्यंतची किंवा 3 ते 10% पर्यंतची. 3 ते 7% जी किंमत वाढ असते ती आपल्या देशासाठी खूप फायदेशीर किंमत वाढ असते. ती आपल्या देशामध्ये सगळ्यात चांगली मानली जाते. म्हणजे जीडीपी आणि एलपीजी यांचा जो संबंध आहे तो
हा संबंध तुम्हाला असं पुस्तकामध्ये कुठला दिलेला नाही आहे. तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात डिपार्टमेंटल PSIच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी ते तुम्ही किती समजून घेतले याच्यावरती क्वेश्चन येतात. हे तुम्हाला कुठे असं पुस्तकात लिहिलेलं किंवा कुठं असं काही गोष्टी दिलेल्या तुम्हाला नाही समजणार. तुम्ही कुठलेही पुस्तक घ्या, महाराष्ट्रातले कुठलेही टॉप लेवलचं पुस्तक घ्या, तुम्हाला हा टॉपिक कधीच एकमेकांबरोबर कोरिलेटेड केलेलं तुम्हाला दिसणार नाही. यावरती ऑलरेडी मी माझे क्लास नोट्स तयार केलेले आहेत. गेल्या 14 वर्षापासून मी पोलीस खात्याला शिकवतोय. तर त्यामुळं हा जो विषय आहे LPG, या LPGच्याच या सगळ्या संबंधांवरती मला खास पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय. लवकरात लवकर ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, अशी मी अपेक्षा तर करतोय, पण ह्या गोष्टीला तुमच्यापर्यंत आणण्यासाठी तुम्ही सुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत आपले जे काही व्हिडिओज आहेत ते पसरवण्याचा किंवा पोहोचवण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा. ठीक आहे. आता माझे इथे एक ऑफलाईन बॅचेस होते, ते ऑफलाईन बॅचेस थोड्याशा आता सोबत चालतच राहतील, पण त्यासोबत डिपार्टमेंटल PSIचा जो आपला जो हातखंडा आहे, आपण दिवसातून ॲटलिस्ट एक लेक्चर तरी होणं आपलं कंपल्सरी आहे. आणि युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा मी तुमच्याशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. सो विदेशी म्हणजे GDP आणि LPG यांचा जो संबंध आहे, या संबंधाला आधारित आजचं लेक्चर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बाजारपेठ भरून निघाली, तुमच्याकडे बेरोजगारी कमी झाली, तुमच्याकडे दारिद्र्याचं प्रमाण कमी झालं, तुमच्याकडे करांचं संकलन चांगलं वाढलं, तर एक प्रकारे भारत सरकारला फायदा आहे की नाही? भारत सरकारला असा फायदा आहे की आपल्या देशामध्ये आपल्या देशाची जी तिजोरी आहे ती तिजोरी भरते. आपल्याकडे महसूल जमा होतो, आपल्याकडे भांडवली जमा होतो. आपल्याकडे महसूल जमा, भांडवल जमा हे दोन्ही जमा वाढतात. आणि विशेष म्हणजे आपल्याकडे तुटीचं प्रमाण कमी होतं. आपल्याकडे तुटीचं प्रमाण कमी होतं. आणि राजकोषीय तुटीचं प्रमाण कमी झालं तर आपल्या देशाला फायदा होतो. राजकोषीय तूट आता सध्या 4.8 2025च्या आधी, आणि 2026च्या एंड होईपर्यंत आपल्याला ही राजकोषीय तूट 4.4 वरती आणायची. राजकोषीय तूट म्हणजे आपल्या देशात जी तोटा आहे, तो आपल्या देशाचा तोटा म्हणजे 100 रुपयाला आपण 4.8 रुपये अजूनही तोट्यामध्ये आहोत. जर आपल्याला आपल्या देशाचा GDP जर वाढवायचा असेल, ठीक आहे, आपल्या देशाला जर GDP वाढवायचा असेल, तर आपल्या तिजोरीला भरतं जर ठेवायचं असेल, तर डेफिनेटली हा फायदा आपल्यासाठी हे करणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. एकेकाळी राजकोषीय तूट ही 12 ते 13% वरती होती. 1991च्या काळामध्ये 12 ते 13% असलेल्या राजकोषीय तुटीला राजकोषीय तुटीला आपण आज 3.5, 4.5, 4.8 इथपर्यंत आपण कमी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा जो एवढा प्रयत्न झालेला आहे राजकोषीय तुटीला कमी आणण्याचा किंवा राजकोषीय तुटीचं प्रमाण कमी करण्याचा, हा प्रमाण ही जी तूट आहे ही तूट भरून काढणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून आपली तिजोरी जी आहे ही तिजोरी भरती ठेवत राहणं, आपली तिजोरी जी आहे ही तिजोरी भरती ठेवत राहणं गरजेचं आहे. आणि ह्या भरती ठेवण्यासाठी आपल्याला जो GDP जो आहे हा GDP इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. तुम्हाला याच्या आधी मी लेक्चर 1 आणि लेक्चर 2 मध्ये GDPच्या सगळ्या कन्सेप्ट शिकवलेल्या आहेत. हे आपलं लेक्चर 3 आहे. या लेक्चर 3 मध्ये आता बघा मेन आहे तुमचं LPG प्लस GDP. आपल्याला फक्त GDP नाही करायचं. राज्यसेवा किंवा कंबाईन मध्ये असलेलं जे इकॉनॉमिक्स जे आहे त्या इकॉनॉमिक्सला तुम्हाला LPG बरोबर फक्त मॅच करायचंय. अनेक विद्यार्थी फक्त एवढीच पुस्तकं वाचून घेतात, मोठी पुस्तकं आणतात आणि त्या मोठ्या पुस्तकांच्या नादी लागतात. पण ऍक्च्युअल मध्ये प्रश्न खूप वेगळे येतात. प्रश्न जे तुम्हाला टार्गेट केले जातात ते अप्लाइड प्रश्न असतात. तर अप्लाइड प्रश्नांना थोडंसं सामोरे व्यवस्थित जा, कारण की जर अप्लाइड प्रश्न जर तुमचे फसले तर तुम्ही सुद्धा फसाल. जागतिकीकरण खूप गरजेचं असतं. जर तुम्हाला GDP हाय ठेवायचं असेल, तुमचं जागतिकीकरण खूप गरजेचं आहे. तसंच GDP मध्ये आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सरकारी कंपन्या खाजगीकरण सुद्धा करणं गरजेचं आहे. कारण की सरकारी कंपन्यांचा लॉस खूप मोठा असतो आणि हा लॉस भरून काढण्यासाठी खाजगीकरण करणं खूप गरजेचं आहे. जर लॉस भरून काढण्यासाठी जर खाजगीकरण केलं तर डेफिनेटली कुठे ना कुठेतरी याचा फायदा होईल. म्हणून सरकारी कंपन्यांचं खाजगीकरण करणं, जागतिकीकरण करून जास्तीत जास्त विदेशी गुंतवणूक आणणं, विदेशी कंपन्या आणण्या, त्याचबरोबर आपल्या देशातल्या लोकांना थोडंसं फ्रीडम देणं, म्हणजे आपण त्याला निवडीचं स्वातंत्र्य म्हणून. आपल्या देशातल्या लोकांना आपण थोडंसं निवडीचं स्वातंत्र्य दिलं तर आपल्या देशातील लोकांना जर आपण थोडंसं एक असं वातावरण दिलं की ज्या वातावरणामध्ये थोडीशी मुक्तता आहे, बंधनं नाही, फक्त मुक्तता आहे. उद्योजकांना खूप चांगल्या पद्धतीने जर पाठबळ दिलं तर डेफिनेटली काय होतं, डेफिनेटली या ठिकाणी आपल्या देशाचा जो
तुटीचं प्रमाण आहे ते तुटीचं प्रमाण कमी होईल. आपल्या देशात आपण जर आयात निर्यातीचं जर बंधनं थोडीशी शिथिल केली तर आपल्या देशातल्या लोकांना तंत्रज्ञान चांगलं भेटेल. आपल्या देशातल्या लोकांना तंत्रज्ञान चांगलं भेटलं तर आपल्या देशातल्या लोकांचं उत्पादकता चांगली वाढेल. आपल्या देशातल्या लोकांना चांगल्या लेवलचं शिक्षण मिळालं, ठीक आहे, लक्षात घ्या, चांगल्या लेवलचं जर शिक्षण मिळालं तर हे शिक्षण सुद्धा बऱ्याचशा लोकांना पुढे घेऊन जाऊ शकतं. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपल्या भारतातली लोक जर विदेशात आजकाल जे जायला लागलेले आहेत तिथं सेटल व्हायला लागलेले आहेत, ते का होत आहेत? कारण की आपली शिक्षण पद्धती चांगली आहे, फक्त आपल्याकडं अपॉर्च्युनिटीज खूप जास्त नाही आहेत. आणि अपॉर्च्युनिटीज खूप जास्त नसल्यामुळं अनेक लोक बाहेर जातात, अनेक लोक बाहेर सेटल व्हायचा प्रयत्न करतात. या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत या सगळ्या ऍक्टिव्हिटी आपल्यासोबत आतापर्यंत घडलेल्या आहेत आणि म्हणूनच आपल्याला असं म्हणणं गरजेचं आहे की कुठं ना कुठं तरी ओके, भारताने जर आपल्या जीडीपी वरती जर आपल्या भारताला जर जीडीपी वाढवायचं असेल तर आपल्या भारतात 1991 मध्ये झालेलं जे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन आहे, त्या लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशनला आपण वर आणणं गरजेचं आहे आणि या तत्वावरती आधारितच आपल्याला पॉलिसी आणि धोरणं बनवणं गरजेचं आहे. तर हे झालं तुमचं एक बेसिक इंट्रोडक्शन की बाबा आपल्या देशात लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन सोबत जीडीपी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तर ते कायम लक्षात ठेवा, ठीक आहे. आपल्या देशामध्ये एलपीजी मॉडेल जर आलं, ठीक आहे, आपल्या देशात ते एलपीजी लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन जे मॉडेल आलं त्या मॉडेलचा सगळ्यात जास्त वापर कोणत्या क्षेत्रात किंवा याचा वापर करून कोणत्या क्षेत्राने मुसंडी मारली? कोणत्या क्षेत्राने? मग पर्याय असू शकतात तुमचं प्राथमिक क्षेत्र, दुसरं आहे द्वितीय क्षेत्र आणि तिसरं आहे तृतीय क्षेत्र. प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र कोणत्या क्षेत्राने मुसंडी मारलेली आहे? संभाजी सर बोला, कोणत्या क्षेत्राने मुसंडी मारलेली आहे? एलपीजीचा वापर करून कोणतं क्षेत्र पुढे गेलेलं आहे? तर प्राथमिक क्षेत्रामध्ये कशाचा समावेश असतो? प्राथमिक क्षेत्रामध्ये कृषी, मासेमारी. एलपीजीचं मुसंडी मारलेलं क्षेत्र द्वितीय क्षेत्र म्हणजे होऊ शकतं का? आता बघा ह्याच्यामध्ये काय येतं, कंपन्या येतात, आपण त्याला म्हणू कारखानदारी. आणि तृतीय क्षेत्र हे काय आहे? तर तृतीय क्षेत्रामध्ये सेवा क्षेत्र. तर एलपीजीचा वापर करून कोणत्या क्षेत्राने मुसंडी मारलेली आहे? एलपीजीचा क्षेत्र म्हणजे वापर करून सगळ्यात जास्त जी मुसंडी मारलेली तृतीय क्षेत्र. कोणी मारलेली? तर याचा आन्सर काय? आन्सर आहे तृतीय क्षेत्र. मग का मारली आहे? का मारलेली? तर 2014-16 पर्यंत मध्ये यावरती क्वेश्चन आले पण होते की जी मुसंडी जी मारलेली आहे त्याचं कारण असं की या एलपीजी मॉडेलमध्ये ग्लोबलायझेशन हा एक असा शब्द आहे आणि लिबरलायझेशन हा एक असा शब्द आहे की ज्या दोन शब्दांमुळे ओके, लिबरलायझेशनमुळे सरकारने आपली पॉलिसी ओके पॉलिसी शिथिल केली, पॉलिसी शिथिल केली आणि ग्लोबलायझेशनमुळे आपण परकीय ओके किंवा आपण अर्थव्यवस्था आपण अर्थव्यवस्था काय केली? खुली. आपण काय केली? अर्थव्यवस्थेला खुली केली आणि अर्थव्यवस्थेला जेव्हा आपण खुली केली तेव्हा काय झालं? एलपीजी मॉडेलमुळे आपल्याकडे सेवा क्षेत्राला जास्त उधाण आलं. आपल्याकडे लोकसंख्या खूप जास्त आहे, लोकसंख्या जास्त असल्यामुळे सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त फायदा झाला कारण की आपल्याकडे खूप ऍक्टिव्हिटी डेव्हलपमेंट म्हणजे लोकांची ज्या मागणी पुरवठ्याचा जो पॉईंट होता तो एकदम सिस्टमॅटिकली मॅच झालेला आहे. ठीक आहे, याच्यानंतर आपल्याकडे शाश्वतता सुद्धा एक, ठीक आहे, म्हणजे आपण जसं जसं विकास करतो तसं तशी आपली शाश्वतता सुद्धा जपणं गरजेचे आहे. मग शाश्वत विकास, शाश्वत विकास, त्या शाश्वत विकासाकडे सुद्धा आपण लक्ष दिलं. तर शाश्वत विकास म्हणजे काय? तर बघा, शाश्वत विकास याचा अर्थ असतो की आपण आपली पिढी, आपल्या पिढीचा विकास करायचा, बरोबर, विकास करत समोरच्या पिढीला विकास करता यावा, विकास
करता यावा, समोरच्या पिढीला विकास करता यावा यासाठी म्हणजे आपण आपल्या पिढीचा विकास करत समोरच्या पिढीचा सुद्धा विकास करता यावा यासाठी आताच नियोजनबद्ध विकास करणे, नियोजनबद्ध विकास करणे यालाच आपण काय म्हणतो, शाश्वत विकास. म्हणजे आपला तर विकास करायचाच करायचा, पण आपल्या सोबत पुढच्या पिढीला सुद्धा चांगल्या पद्धतीने जगता यावं. आता आताच्याच आपल्याकडे आता शेती आहे आणि आपण शेतीचा एवढा वाईट पद्धतीने वापर केला की पुढच्या पिढीसाठी आपली शेतीच टिकली नाही. तर पुढच्या पिढीला शेती हातात येईपर्यंत पुढच्या 10-20 वर्षामध्ये शेतीची एवढी नासधूस करून ठेवली की ती शेती पुढच्या 10-20 वर्षानंतर पेरण्या योग्यच नाही बनली. तर काय होईल का, आपलं राहील का तो आपला विकास कंटिन्यू, की फक्त आपण आपलं जगून घ्यायचं आणि पुढच्याला तसंच सोडून द्यायचं, असं करणार आहे का आपण? विकास आणि शाश्वत विकासामध्ये थोडा फरक आहे. विकास म्हणजे फक्त मानवनिर्मित प्रयत्न करणे, एखाद्या गोष्टीला मानवनिर्मित पद्धतीने काय करणे, डेव्हलप करणे, त्याला आपण म्हणू शकतो विकास. पण ओके, त्याला आपण काय म्हणू शकतो, विकास. पण या ठिकाणी आपण आपल्या पण आपण आपल्या शाश्वत विकासाकडे जर आलो तर शाश्वत विकास काय म्हणतो, आपण आपल्या पिढीचा विकास करता करता समोरच्या पिढीचा विकास करायचा आणि यासाठी जी रणनीती बनवायची असते त्यालाच आपण म्हणतो शाश्वत विकास. आता या शाश्वत विकासाचं सुद्धा जे हेड आहे किंवा जे शाश्वत विकासाचं जे भुरळ आहे ते सुद्धा LPG मुळेच जरा थोडंसं वरती उचललं गेलं. कारण की ज्यावेळेस आपण GDP किंवा आपण ज्यावेळेस विकास करायच्या मागे लागतो त्यावेळेस आपण पर्यावरणाचा खूप त्रास करतो. LPG मॉडेलमध्ये आपण पर्यावरणाला खूप जास्त व्हॅल्यू नाही दिली, पण LPG मॉडेलमध्ये आपण थोडा पर्यावरणाचा सुद्धा विकास आणायचा प्रयत्न केला होता. कारण की जोपर्यंत आपला पर्यावरण चांगला नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं विकास किंवा शाश्वत विकास आपल्याकडे साध्य होणार नाही. असो, हा जरा थोडासा ऑफ द पॉइंट आहे, पण हा गरजेचा आहे. यावरती क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके, सहसा कधी कधी तुम्हाला ग्रीन GDP वगैरे वगैरे असं पण पॉइंट विचारला जाऊ शकतो. मग ग्रीन GDP म्हणजे काय, तर आपण GDP संकल्पना, GDP म्हणजे थोडक्यात देशाचा विकासच असतो, ग्रॉस डेव्हलपमेंट. ओके, डोमेस्टिक प्रोडक्ट. तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मध्ये तुम्ही जे उत्पादन घेता ते उत्पादन घेत असताना तुम्ही पर्यावरणाचा किती ऱ्हास करताय या संदर्भातली जी काही ताळमेळ बसवला जातो त्यालाच ग्रीन GDP म्हणतात. म्हणजे तुमचा विकास होतोय आणि त्यासोबत तुम्ही पर्यावरणाचा ऱ्हास करताय तर मग तुमचा देश बुडणार आहे, कधी ना कधी तरी तुमचा देश बुडणार आहे. पण तुमच्या देशाचा विकास होतोय आणि तुम्ही पर्यावरणाला सुद्धा वरती आणताय तर तुमच्या देशाला खूप छान पद्धतीने वातावरण मिळेल आणि खूप छान पद्धतीने देश जगेल. ठीक आहे, तर हे बेसिक पॉइंट्स लक्षात ठेवा. आता उद्या आपण दारिद्र्य आणि बेरोजगारी ह्या दोन कन्सेप्ट बघणार आहोत. ठीक आहे, आणि जमलं शक्य झालं तर मी एक लेक्चर लोकसंख्येच्या संदर्भातलं महत्त्वाचं लेक्चर तुम्हाला मी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये देईल, जेणेकरून तुम्हाला लोकसंख्येचा डाटा सुद्धा मिळून जाईल. आजकाल क्वेश्चन जरा कमी येत आहेत, पण तरी पण जॉग्राफीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाईल. ठीक आहे, तर एवढं बोलून आजचं आपलं डिपार्टमेंटल PSIचं लेक्चर थांबवतो. सगळ्यांना जाता जाता सांगेल की आपली अध्ययन बॅच, आरंभ बॅच आणि पुरंदर बॅच, आरंभ बॅच जी आहे ही आरंभ बॅच पूर्व परीक्षेसाठी आहे आणि तुमची पुरंदर बॅच जी आहे ती पुरंदर बॅच पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी आहे. तर ह्या दोन्ही बॅचेस डिपार्टमेंटल PSI वाल्यांसाठी सध्या आपल्या किरण गुरुजी ॲप्लिकेशनवरती रेडी आहेत. त्या बॅचमध्ये तुम्ही येण्याचा प्रयत्न करा आणि बॅचचा नक्कीच फायदा घ्या. ठीक आहे, यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी लक्षात घ्या की किरण गुरुजी ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि किरण गुरुजी ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यामध्ये डिपार्टमेंटल PSIच्या सेक्शनमध्ये जाऊन ही आरंभ बॅच तुम्हाला घ्यायची. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू सो मच.